मंडळी, ज्या चरणावर आपण मस्तक टेकतो ते चरण सुद्धा आता मुश्किल म्हणजे मिळणं मुश्किल झालंय. एखाद्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा असे हात पण आजकाल दुर्मिळ होत चाललेत. परंतु ह्या जमान्यात सुद्धा माणुसकी शिल्लक आहे याचा प्रत्यय आपल्याला येत असेल. ह्या बाबांचा आपण व्हिडिओ काही महिन्यापूर्वी केला होता आणि तो व्हिडिओ पाहून एका माणसाने ह्यांना लाईट देण्याचं कबूल केलं. पण त्या माणसाने एक आट घातली होती की माझं नाव कुठेही डिस्क्लोज होता कामा नये. म्हणजे जरी आपण जरी पुण्य जरी केलं तरी ते पुण्य कोणाला कळता कामा नये असा त्यांचा उद्देश होता. ह्या लोकांनी कधी आयुष्यात प्रकाश पाहिला नव्हता. आपण यांच्या घरात लाईट आणलेली आहे, तुम्ही पाहताय हा प्रकाश, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताय. कारण पिढ्यानपिढ्या घरात लाईट नव्हतीच, त्यांनी लाईट कधी पाहिलीच नाही. बाबा लाईट काय होती का इथं? नाही कधीच नाही. कधीच नाही. कसं वाटतंय आता? आता चांगलं वाटते. हे मायबाप मिळाला बिचारे आभारी आपण म्हणतो. ज्या व्यक्तीने ही लाईट दिलेली आहे त्यांचे मनापासून आभार. आणि तुम्हाला आवाहन करतो की तुमची एक मदत या लोकांच्या आयुष्यामध्ये बराच काही बदल घडून आणू शकते आणि ती माणुसकी या लोकांच्या उपयोगी पडावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद बाबा, धन्यवाद. दादा, तुम्हाला कसं वाटतं आता लाईट आल्यानंतर? मावशी, आधारात तुझं उजेड काढलं ते आम्ही आशीर्वाद देतो, मानतो त्यांना. ओके. मला असंच म्हणायचंय की प्रत्येक छोट्या छोट्या फुलांनी हार बनतो आणि तुमच्या मदतीने या लोकांचं आयुष्य बनतंय. मदत करा, दान करा, आणि दान केल्यामुळे पुण्य नक्कीच मिळते. धन्यवाद. आता प्रकाश पडलाय ना, आता गरज नाही परत यायची. लहान कमी पडली तर तुम्हाला यावं लागेल. पडणारच नाही आता. है ना? आता कसं वाटतंय मग? आता बरं वाटतंय, सदर बरं आहे बाबा. हा, हात जोडते बाबा. हा, धन्यवाद. लाईट दिली हो. तेव्हापासून नव्हती कधीच नाही, पहिले नाही. कधीच नाही. लाईट, कावत नव्हती ना. कवाच नाही, कवाच नाही. मग आता कसं वाटतं लाईट आल्यावर? आता जरा बरं वाटतंय. छान वाटतं का नाही? हम्म. लाईट कावा नव्हती अजिबात ना. नव्हती.